ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आमदार विक्रम पाचपुते यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यातच पोषण आहारामधील मसाले हे कालबाह्य असल्याचे आढळून आलं। त्यामुळे एकच खळबळ उडाली। पोषण आहार पुरवठ्याच्या पद्धतीमध्ये काही त्रुटी असल्यास त्याबाबत आवाज उठवणार असल्याचे आमदार पाचपुते यांनी म्हटलं। शालेय वर्ष सुरू झाल्याने आमदार विक्रम पाचपुते यांनी प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या आहेत आणि या भेटी दरम्यान आमदार पाचपुते यांनी दुपारच्या सुमारास हिरडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये भेट देत नव विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात। त्याच दरम्यान विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजनाची वेळ झाली होती। त्यामुळे आमदार पाचपुते यांनी येथील पोषण आहाराची देखील पाहणी केली आणि त्यावेळी तिथे बाजूला ठेवलेले काही कालबाह्य मसाले आढळून आले। त्यामुळे विचारणा केली असता शिक्षकांनी ते मसाले शाळेला उशिरा मिळाले आहेत असं सांगत उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यानं वापरता न आल्यामुळे कालबाह्य झाल्याचं सांगत बाजूला काढून ठेवल्याचं म्हटलंय। हिरडगाव येथील शिक्षकांनी तत्परता दाखवल्यानं कालबाह्य मसाले बाजूला काढण्यात आले आहेत। मात्र काही ठिकाणी ते मसाले विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये गेले असू शकतात आणि ही बाब अत्यंत गंभीर आहे। याबाबत माहिती संकलित करून पोषण आहार पुरवठ्याच्या पद्धतीमध्ये काही त्रुटी असल्यास याबाबत आवाज उठवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर दुपारच्या सुट्टीमध्ये आमदार विक्रम पाचपुते यांनी विद्यार्थ्यांसह रांगेमध्ये बसत शालेय पोषण आहाराच्या जेवणाचा आस्वाद देखील घेतलाय। प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून हिरडगाव या शाळेला भेट देण्याचा योग आला आणि योगायोगाने त्यांची जेवणाची वेळ झाली होती म्हणून आम्ही शालेय पोषण आहाराची सुद्धा आम्ही मुलांबरोबर त्याचा आस्वाद घेतला। त्यात ज्या काही त्रुटी होत्या त्याची सूचना दिलेल्या आहेत आणि जे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा या सगळ्याची जबाबदारी घेतलेली आहे। त्यामुळे आम्ही त्यांना ही विनंती केली की बाबा जरी आपण अध्यक्ष असाल, शेवटी पालकांचं नेतृत्व करताय, विद्यार्थ्यांचं नेतृत्व करताय, तरी आधनंमधनं माझी तर त्यांच्यात त्यांनी जे काही सूचना सांगितल्या त्या प्रत्येक शालेय व्यवस्थापनच्या अध्यक्षांनी किंवा त्या पदाधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केली पाहिजे। त्यांनी सांगितलं की आम्ही अचानक आठवड्यातनं कधीतरी 1-2 वेळेस येतो आणि जे काही जेवण बनवलं आहे त्याच्या मुलांबरोबर एकतर त्याचं सेवन करतो किंवा त्याची चव घेतो। माझं तर मत असं आहे की प्रत्येक शालेय जे काही व्यवस्थापन समिती आहे त्याच्या प्रत्येक अध्यक्षाने किंवा त्याच्या पदाधिकाऱ्यांनी हे रोजच्या रोज एखाद्याने ठरवून जाऊन त्या वेळेमध्ये जाऊन आपल्या मुलांना, आपल्या पाल्यांना जो आहार दिला जातो हा योग्य आहे का याची तपासणी नक्कीच केली पाहिजे। कारण मी पाहत असताना काही गोष्टी ह्या धक्कादायक समोर आल्या। म्हणजे त्याच्यामध्ये काही मसाले होते ते एक्सपायर मसाले होते पण ते त्यांनी बाजूला काढले होते असं मुख्याध्यापकांचं म्हणणं आहे। पण ही बाब दुर्दैवी आहे। एक्सपायर्ड मसाले सप्लाय कसे होतात याचंही कुठेतरी आपल्याला शहानिशा करणं गरजेचं आहे। या सगळ्या प्रणालीमध्ये आपल्याला काही बदल आणता येईल का ज्याच्यामुळे ही सिस्टीम उत्तम पद्धतीने चालेल। आता अलीकडे शिक्षकांनी शिकवण्यापेक्षा ह्या बाकीचा व्याप वाढलेला आहे। याला कुठेतरी आपल्याला कंट्रोल केलं पाहिजे। म्हणजे शिक्षणाकडेही लक्ष केंद्रित झालं पाहिजे आणि ह्या गरजेच्या गोष्टी आहेत। म्हणजे ज्या कुपोषण होऊ नये म्हणून आपण जे शालेय पोषण सुरू केलेलं आहे हे सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला कसं मिळेल याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे। आज या ठिकाणी आपण आलात शालेय पोषण आहारामध्ये काही त्रुटी आढळल्या, मात्र तालुक्यामध्ये अनेक शाळा अशा देखील आहेत की त्या ठिकाणी असं काही होत असेल तर आपण काही समिती वगैरे नेमून चौकशी करण्याचं काय आपण नाही, माझ्या डोक्यात आहे आता आपण सगळी माहिती संकलन करतोय। एक तर सगळ्यात महत्त्वाचा होणारा पुरवठा म्हणजे हा थोडासा संशयास्पद गोष्ट आहे। म्हणजे शाळा बंद व्हायच्या तोंडावरती तर 2-3 महिन्याचा पुरवठा केला गेला होता। म्हणजे ह्याच्या आपल्याला थोडंसं आत्मपरीक्षण सगळ्यांनाच म्हणजे संपूर्ण प्रणालीला करणं गरजेचं आहे। आणि ज्यावेळेस आम्ही रेकॉर्ड पाहिले तर रेकॉर्डवरती एक लक्षात आलं की 23 मार्चला सप्लाय झाला आहे आणि माहिती घेतल्यानंतर हे लक्षात आलं की मार्च एंडला बऱ्याचशा शाळांना सप्लाय झाला आहे। तर मुख्याध्यापकांना विचारलं तुम्ही का सप्लाय घेतला, त्यांनी आमचा नाईलाज असतो, आलेली गोष्ट नाकारण्यापेक्षा ती घेणं गरजेचं नाही तर कमी पडली तर आम्हाला स्वतःहून टाकावं लागते। मग मार्चमध्ये आपल्याला जर माहिती आहे महिन्याभरात शाळांना सुट्टी लागणार आहे तर 2-3 महिन्याचा हा माल का दिला जातो? का मार्च एंडला ह्या सगळे जे सप्लायर होते यांना बिलं तर नव्हती काढायची का? हा थोडासा विषय संशोधनाचा आहे आणि संशयास्पद आहे। नक्कीच याची तपासणीचं मी संबंधित जे काही अधिकारी असतील, जे काही डिपार्टमेंट आहे यांच्याकडनं माहिती मागून
जर असं वाटलं की हा विषय जिल्हा स्तराचाच नाही राज्यस्तराचा आहे तर राज्यस्तरावर सुद्धा याची चौकशी कशी होईल याच्यासाठी मी वैयक्तिक पाठपुरावा करणार आहे. आपण आता थोडीशी माहिती घेऊयात. आता माझ्याकडे जी प्राथमिक माहिती आली ती खूप लिमिटेड आहे. नक्कीच एक्सपायर्ड प्रोडक्ट, आता इथं एक चांगली गोष्ट अशी होती की एक्सपायर झालेल्या गोष्टी त्यांनी बाजूला काढल्या होत्या. मग आता जर शिक्षक त्याचे जे कर्मचारी आहेत मुख्याध्यापक हे तत्पर होते म्हणून त्यांनी एक्सपायर्ड गोष्टी बाजूला ठेवल्या होत्या. पण काही ठिकाणी ज्यांनी दुर्लक्षित झालं असेल ते पाहत नसेल तर हे एक्सपायर्ड जर प्रोडक्ट मुलांच्या खाद्यात जात असेल तर मग हे दुर्दैवी आहे. त्यामुळं याची आपण सखोल तपासणी कशी होईल याचे मग त्याला काय सरप्राईज व्हिजिट्स असतील, लवकरात लवकर समित्या तयार करून काही म्हणजे माझं तर सर्वच लोकप्रतिनिधींबरोबर जे काही प्रमुख असतात गावातले नेते मंडळी त्यांना विनंती आहे की आपण एखाद्या वेळेस तिथे येऊन पाहणी केली पाहिजे, तपासणी केली पाहिजे. शेवटी हा एकत्रित आहे, म्हणजे एकटा दुसरा कोणी काही करू शकत नाही. याच्यावरती कंट्रोलिंग असणं गरजेचं आहे. तुम्ही उदाहरण पहा बरं, रस्त्याने आपण जात असेल आणि जर सिग्नल बंद असेल तर आपण फक्त इकडे तिकडे पहिलं पाहतो आणि तिथे पोलीस आहे का, पोलीस असेल तर सिग्नल पाळले जातात. म्हणजे सिग्नल चालू असो किंवा बंद असो, जर पोलीस नसेल किंवा कॅमेरा नसेल तर ते सिग्नल पण लोक पाळत नाही. त्यामुळे कंट्रोलिंग ॲथॉरिटी असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे शाळेवरती कोणतरी कंट्रोल करत आहे, मग ते स्थानिक करतात हे ज्यावेळेस लक्षात येईल ना त्यावेळेस सगळ्याच गोष्टी नीट होतील. कारण दुर्दैव असं असतं की काही काही जे शिक्षक असतात ते ऑफ द रेकॉर्ड म्हणतात साहेब सगळं खरं आहे, कधी कधी आम्हाला वस्तू येताना कमी येतात. मग म्हटलं तुम्ही काय घेता, म्हटलं तक्रार करायची तर कोणाकडे करायची, केली की परत आमच्यावरतीच कंट्रोलिंग येतं. त्यापेक्षा तक्रार न केलेली म्हणजे तोंड दाबून मुख्याचा मार काही ठिकाणी होतो. त्यामुळे शिक्षकांची काही अडचणी आहेत त्यासुद्धा आपण विचारात घ्यावे लागणार आहेत. पण ज्यावेळेस हे शिक्षक वरती सांगतील किंवा ठीक आहे तुम्ही कमी जर माल दिला तर माझी एकट्याची जबाबदारी नाही, हे स्थानिक जे स्कूल कमिटी आहे ही सुद्धा खूप दक्ष आहे आणि खूप लक्ष देऊन आहेत, तर असं म्हणलं तर नक्कीच ते सप्लायरसुद्धा तेवढं विचारपूर्वक सप्लाय करतील. त्यामुळे प्रत्येकाला सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि सतर्कता नुसत्या शिक्षकांनी किंवा नुसत्या अधिकाऱ्यांनी ठेवून चालणार नाही, स्थानिकांनी सुद्धा यामध्ये सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि हा आपला अधिकार आहे, म्हणजे हे हक्क आहे, तुमच्या आमच्या मुलांचा अधिकार आहे. सरकार ज्यावेळेस काहीतरी देतं आहे हे काही मदत नाही आहे किंवा हे फुकट नाही आहे, याच्यासाठी तरतूद शासन स्तरावरती केलेलं आहे, याच्यासाठी पैसा सरकार खर्च करत आहे. त्यामुळे हे मोफत मिळतं आहे म्हणून जे मिळतं आहे ते घ्या, नाही, हा तुमचा अधिकार आहे, हक्क आहे. आणि हक्क आणि अधिकाराच्या गोष्टी या योग्यच मिळाल्या पाहिजे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय, आता अंधाराला करा बाय बाय. विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात. आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं. बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.